फलंदाजी करतात ते विराज आणि नाशिकला राज. सुंदर मारला चेंडू एक दिसणे पाहूया चेंडूवर किती धावा मिळतात आणि ते दिघे 2 धावा 2 धावाने संघाचा खाता करतात. विराज सज्ज बल समजला नाही आणि ते दिघे एक धाव मिळतो. एका धाव्याने चांगल्या धावसंख्येवर चांगल्या धावसंख्येत 3 शाळेला राज डावकरा फलंदाज राज. सुंदर मारण्याचा प्रयत्न बॉल हवेत क्षेत्ररक्षकाला ते खेळत होतो. राज संघाला पहिला झटका बसतो राजच्या स्वरूपात. एक बाद 3 फलंदाजीसाठी आला होतो सतीश. सुंदरचा मारा चेंडू गप्तीने पाहूया चेंडूवर किती धावा मिळतात. नेते 3 धावा 3 धाव्याने संघ धावसंख्येवर संघ धावसंख्या होते 6. एक गडी बाद 6. स्ट्राईकला विराज. सुंदरचा मारला चेंडू लोकची दिशेने पाहू येते षटकार जात होता आणि ते षटकाराने संघ धावसंख्येत वर पडते. संघ धावसंख्या होते 12. सुंदर अशी फलंदाजी करतो विराज. पण एकदा मारायचा प्रयत्न आणि ते देखील 2 धावा 2 धावाने संघ धावसंख्या वर पडते. संघ धावसंख्या होते 14. पहिले षटकारानंतर संघ धावसंख्या 1 बाद 14. शाळेला आला होतो सतीश. त्याला मार्गारे राहुल. पाहूया सतीश आपल्या संघासाठी किती योगदान देत होते. सुंदरचा मारा चेंडू आजची दिसणे क्षेत्ररक्षक आधी कविता झेलत होता. सुंदरचा झेल पकडला आणि ते सतीश बाद होतो. संघाला दुसरा झटका बसतो. आता फलंदाजीसाठी होत होतो सिद्ध पाहू आपल्या संघासाठी. सिद्धीला बॉल समजलेला नाही डॉट बॉल होतो. धावसंख्या स्थिर 14. सिद्ध पाहू आपल्या संघासाठी किती सुंदर मारा चेंडू एका दिशेने पाहूया चेंडू किती धावा येतात आणि ते 3 धावा 3 धाव्याने सांगाय धावसंख्येत भर पडते. सांगाय धावसंख्या होते 17. 2 गडी बाद 17. आता स्ट्रायकर करायचा विराज. विराज या चेंडू ते षटकार मारतो का. सुंदरचा मारला समोर चेंडू जातो शिपारशी पार आर पार षटकार. षटकारांचा काही धावसंख्येत वर पडते. सांगाय धावसंख्या होती 23. राहुलला पुढील चेंडू विराजसाठी पुन्हा एकदा मारला चेंडू समोर दिशेने पाहूया हा देखील षटकार. सलग 2 षटकाराने आपली संकलित धावसंख्या वाढते. सगळे धावसंख्या होते 29. मॅच झाली आहे. पुन्हा एकदा सुंदर समाजात चेंडू हा देखील
आर पार षटकार. 3 चेंडूवर 3 षटकार मारले विराजाने आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवली. संघाची धावसंख्येत वाढ पडते. संघाची धावसंख्या होते 35 36 ते 20. चालू ठेव काही नाही 3 चेंडूमध्ये आपले संघ चालू ठेव चालू ठेव सुंदर मारला चेंडू. या चेंडूवर पाहावे किती धावा निघतात आणि ते 2 धावा. गोलंदाजी करत होतो विराज. सुंदरचा मारला चेंडू लेगची दुसऱ्या बाजू. या चेंडूवरती किती धावा होतात आणि ते दोन धावा. आता 2 धावा घेते. पुढील चेंडू. सुंदर टाकला चेंडू. या चेंडूवर पाहिजे किती धावा होतात आणि इथे देखील रनआउटची चाच नाही. इथे 3 धावा. 3 धावाने सांगायची धावसंख्येवर सांगायची धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवरती किती धावा आल्या? 7. यापुढे होणारा सामना गणपती बाप्पा मोरया विरुद्ध ओमसाई इलेवर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं. या चेंडूवर देखील 3 धावा. 3 धाव्याने सांगायची धावसंख्येत बरं सांगायची धावसंख्या 10. विराटचा पुढील चेंडू. सुंदरचा मारला चेंडू समोर दिवसाने पाहूया या चेंडूवरती किती धावा होतात. सुंदरचं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर देखील 3 धावा. 3 धाव्याने सांगायची धावसंख्या होते 13. ओमसाई इलेव्हन या संघाचा कर्णधार विराटचा पुढील चेंडू. सुंदरचा मारला चेंडू पाहूया या चेंडूत किती धावा होतात आणि ते देखील 3 धावा. 3 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 16. अजून जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय करायचं दोन्ही आहेत ना या टीमा कमिटीचे कमिटी आणि चंडीगड हॅलो नको सांगते दाखवचे चालूच ठेव. 6 चेंडू आणि 20 धावा. चालूच ठेव फुल करून ठेव चालू. गोलंदाजीसाठी आलं तशी दूध. त्याला मारा राहुल. सुंदर मारा चेंडू. त्याच्यावर झेलवत होतो राहुल आणि ते सुंदरचा मारला चेंडू. ह्याच्याकडे पाव्या किती धावा येतात आणि ते झेल टिकतो तो राज. सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो राजकडे. दोन्ही टीम प्लेअर आहेत ना इकडले तिकडे म्हणजे एकाच टीम मध्ये दुसरीकडे केले मिक्स आम्ही आता केलेले
दुसरं काय नाही, ही टीम पण आमची काय म्हणून बोलत तुम्ही तुम्हाला वाटतं ना शिवांश 11 आणि ही आताची किती आली मला त्यांचं आमचंच लागेल ना. सुंदरचा मारला चेंडू, या चेंडूवर पाहूया किती वेळा येतात आणि ते देखील बाद होतो इथे वाय संघाचा खेळाडू. हॅलो शेतीला तर उच्चार आणि ते सुंदर असं मारला चेंडू इथे झेल सुटतो इथे खेळा